नमस्कार. पुन्हा एकदा विजय शिवतारेजींच्या सोबत आपण गप्पा मारण्यासाठी आलेलो आहोत आणि एका महत्वाच्या विषयावरती आपण गप्पा मारणार आहोत. शरद पवार महाराष्ट्राचे सहकार नेते, शरद पवार महाराष्ट्राचे मराठा नेते आणि शरद पवार महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रातले सर्वात मोठे नेते असंच मानलं जातं. पण यातली वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला शिवतारे सरांच्याकडून समजून घ्यायचं आहे. कारण आपण समजतो ते तसं नाहीये. त्यांचा एक खास शब्द आहे, ईस्ट इंडिया कंपनी सारखा. त्यांनाच बोलतो करूया. सहकारातला सगळ्यात मोठा नेता शरद पवारांना मानलं जातं, पण आपण काहीतरी वेगळीच कथा सांगताय. आणि ते ईस्ट इंडिया कंपनीचं काय? असं आहे की संपूर्ण महाराष्ट्राला हे ज्ञात आहे की सहकारामध्ये शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये मोठं काम पवार साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून बारामतीचा विकास म्हणा किंवा बारामती असे. वस्तुस्थिती अशी आहे की शरद पवार 1967 साली पहिल्यांदा आमदार झाले. त्याच्या अगोदर वीर धरण ब्रिटिशांच्या काळात झालं होतं आणि तो कम्प्लीट इरिगेटेड एरिया होता. करेक्ट. नंबर 1 म्हणजे त्यामुळे बारामतीचं इरिगेशन हे ब्रिटिशांची देण आहे. ब्रिटिशांनी केले आणि ते त्याच्या अगोदर झालेलं धरण आहे आणि हे 67ला प्रथम आमदार झाले. हो. दुसरा महत्वाचा भाग असं म्हणतात की सहकारामधले एकदम मोठे नेते, मोठे हजारो कोटी शेतकऱ्यांचं भवितव्य त्यांनी घडवलं वगैरे वगैरे. महाराष्ट्रातल्या जनतेला मी आज सांगू इच्छितो, मी त्या घरात आहे आता बारामतीत. हो. त्यावेळी वस्तुस्थिती जरा जाणून घ्या. मी सुरुवात करतो बारामतीच्या सुरुवातीपासून, पहिल्या गावापासून. पहिला कारखाना येतो सोमेश्वर कारखाना. कोणी बनवला हा सोमेश्वर कारखाना? सोमेश्वर कारखाना मुकुटराव काकडे. बर, पवारांनी नाही बनवलं. पवारांनी बनवलेला नाही. मुकुटराव काकडे म्हणजे काकडे प्रस्थ एवढं मोठं होतं की मुकुटराव काकडेंच्याच एका संस्थेमध्ये शरद पवारांचे वडील क्लार्क होते. गोविंदराव तो ठीक आहे, तो भाग नाही असतो प्रत्येकाचा, तो प्रत्येकाचा. पण म्हणजे त्यावेळेस काकडे तेवढे स्वयंभू होते आणि मोठे नेते होते शेतकऱ्यांचे. त्यांनी हा सोमेश्वर कारखाना काढला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना लिफ्ट इरिगेशन करून दिल्या, नदीवरून धरणावरून क्षेत्र वाढवलं आणि तो मोठा कारखाना उभा राहिला. आज त्या कारखान्याची जवळजवळ कॅपॅसिटी 10,000 टन पर डे 28-30 मेगावॉट कोजनरेशन आहे आणि मोठी डिस्टिलरी सुद्धा आहे. हे काय शरद पवारांनी नाही बनवलेलं, हे काकड्यांनी बनवलंय. इलेक्शनच्या सहकाराच्या माध्यमातून हे तिकडे घुसले. पैसे, ताकद, राजकीय ताकद, त्याच्या जीवावर वीक झालेले काकडे होते, त्यांना बाहेर फेकून दिलं. राज्यकर्ते बनले. काकडेतला आणखी एक वैशिष्ट्य आहे पवार साहेबांचं, की कुठेही जायचं आता घर फोडायचं पहिलं. त्या काकड्यांचा शहाजी बापू काकडे त्यांना हाताशी घेतलं, बाकीचे काकडे आउट केले. त्या शहाजी बापूला नॉमिनल चेअरमन केलं, ताब्यात घेतलं. आता शहाजी बापूही नाही आणि गेलेले काकडे कोणी नाही, आता पवारच. आता पवार. पुढे या तुम्ही. हा बनवला काकडेंनी. घर फोडायचं हे वाक्य जरा अन्य नेत्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे. पंडित असतील, क्षीरसागर असतील, मुंडे असतील, प्रत्येकाने जरा लक्षात ठेवलं. त्याच्या पुढे आपण माळेगावमध्ये आलो. माळेगाव हा शेंबेकरांनी बनवला, मोठा कारखाना आहे. एक सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढणारा, दिवस रात्र रक्त आटवणारा नेता. त्याने त्या काळात तो कारखाना उभा केला. त्यांनी शेंबेकरांनंतर तावरे आले. मग तावरे आले आणि तावरे आल्यानंतर तावरे कधीतरी आले, पण मॅक्झिमम वेळ पवार साहेब आणि अजित पवारांनी त्याच्यावर कंट्रोल ठेवला. हजारो कोटीची असलेली प्रॉपर्टी शेतकऱ्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे सगळं काही मोठं. सोमेश्वरची इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे मोठी आहेत, ती त्यांनी वर्षा प्रतिष्ठानला, विद्याप्रतिष्ठानला ट्रान्सफर करून घेतले. विद्याप्रतिष्ठानला अनधिकृतपणे, अधिकृत जे काय असेल. म्हणजे सोमेश्वर कॉलेजची इंजिनिअरिंग कॉलेज सगळी विद्याप्रतिष्ठानकडे ट्रान्सफर झाली. म्हणजे हे सहकारातलं एक मोठं पाऊल आहे. एवढी जागा, बिल्डिंग सगळं. शेंबेकरांच्या पुढे माळेगाव नंतर येतो छत्रपती. छत्रपती बनवला साहेबराव जाचक, जे पवारांचे विरोधक, ट्रेडिशनली विरोधक असंच मानलं जातं. आता त्यांचा मुलगा जे पृथ्वीराज बापू जाचक, हा कारखाना जाचकांनी बनवला. तिथे हे घुसले, पूर्ण कंट्रोल. हैराण केलं जाचकांना. आणि मग हैराण करायचं, मग एखाद्याला कोणातरी बाबा शेवटी इतके भांडून संघर्ष करून पवार ऐकतच नाही. मग ते आत्ता छत्रपतीवर परत, म्हणजे आम्हाला विरोध करायचा नाही तर छत्रपतीवर चेअरमन बनवतो. मला पृथ्वीराज जाचकांचा फोन आला बापूंचा, की बापू असंच आहे. म्हटलं आता ठीक आहे, संघर्ष करून काय होत नसेल, वडिलांनी बनवलेलं कारखाना जात असेल तर, पण कब्जा त्यांचा.
तुम्ही खाली या भीमा पाटस आहे. भीमा पाटस बनवला मधुकाका शितोळेंनी. प्रचंड डेडिकेटेड शेतकऱ्यांच्या प्रती असणारा माणूस, निस्वार्थ. घुसले नंतर ठीक आहे, आता राहुल कुलकडे आला वगैरे, पण मॅक्झिमम वेळ त्यांच्या ताब्यात होता. आणि शेतकरी तुम्ही दौंडला तीच अवस्था. पुढे आता हे झाले कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून, इलेक्शनच्या माध्यमातून घुसले ईस्ट इंडिया कंपनी. आता दुसरा स्टोरी, सगळी ब्रिटिश पॉलिसी. मला आणखी एक आठवण करून द्यायची आहे. मला वाटतं हे तुम्ही शेंबेकर, काकडे, तावरे ही सगळी नावं सांगताय, ती मोठी मराठा नेतेच होती. सगळे मराठा नेते, यातला कोणी दुसऱ्या गुळातीचा होता म्हणून असं नाही. सगळे मराठा नेत्यांना संपवूनच त्यांच्या कारखान्यांना मराठांनी ताब्यात घेतलेले. म्हणजे माझ्या प्रेक्षकांसाठी ही महत्वाची नोंद आहे, आपण ती करून ठेवावी. मराठा नेता जे आपण म्हणत असतो ते लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर आपण नगरला येतो. अंबालिका कारखाना मोडीत काढला कोणी, ह्यांच्याच लोकांनी कर्जबाजारी करून काय करून. थ्रोवे प्राईजला महाराष्ट्र बँकेमध्ये त्यावेळेस हेच होते अजित पवार, त्यांनी तो विकत घेतला. लायसन्स सगळ्यात महत्वाचं आहे. 200-300 एकर जागा, तिथे मग 100-150 कोटीची समजा मशिनरी नवीन केली, तो विकत घेतला. शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा कारखाना ऑक्शनमध्ये विकत घेतला कोडी मोलाने, त्याचं तिथे मॉडर्नायझेशन केलं. आज ते 1000-1000, 2,000 कोटीचे कारखाने प्रायव्हेट अजित पवारांच्या मालकीचे. करेक्ट. शेतकऱ्यांची मालकी गेली, त्या मेंबर्सला काय मिळालं नाही, कर्जाच्या नावाखालीच हे करून टाकलं. अंबालिका, जरंडेश्वर सातारचं आपल्याला माहित आहे, गाजलेलाच आहे तो. शालिनी ताईंनी उभा केलेला कारखाना, 3-3.5 कोटी कर्ज, फक्त त्या कर्जासाठी ऑक्शन केला. 3.5 कोटी, 3.5 कोटी, 300 एकर जमीन आहे. ग्रेट. ऑक्शन केला, स्वतः घेतला. गुरु रिअलिटी मुंबईतली कोण माहित नाही, गुरु रिअलिटीने ह्यांना दिला. हे सगळं गोलमाल, ते आता ईडी मध्ये सगळं आलेलं आहे. पुढे तुम्ही नंदुरबारला चला, पुष्पदंतेश्वरला सुद्धा बँक लायबिलिटी आणि काय मला वाटते असेल थोडेफार, हे काही देणी कोणाचे असतील वगैरे, त्याच्यावर हा कारखाना घेतलाय. तिथे मॉडर्न कारखाना त्यांनी, आता ती जागा 200-300 एकर आणि लायसन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लायसन. 25 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये दुसरं लायसन होत नाही. ही जुनी लायसनचीच कॉस्ट. मोठी डिस्टिलरी वगैरे तिथे केलेली आहे, प्रायव्हेट मालकीचा झाला. कन्नड कारखाना असाच विकत घेतला, दबवला, विकत घेतला. जास्त बोंबाबोंब जेव्हा अण्णा हजारेंनी जेव्हा बोंबाबोंब केली, त्यावेळेस मग पॉलिसी मॅटर असा झाला की आता कारखाने विकायचे नाहीत, आता भाड्याने द्यायचे. नाहीतर हे सगळे सुद्धा आता जे भाड्याने देणारे 25-30 मोठमोठे कारखाने, हे सुद्धा खाऊन टाकले असते. सगळ्यांचे डोळे होते. म्हणजे आता तुम्हाला गंगापूर सांगतो, नगरचा गंगापूर साखर कारखाना खूप मोठा ऑक्शनमध्ये काढला, जयंत पाटलांनी विकत घेतला 11 कोटी रुपयाला. 11 कोटीत 250 एकर जागा आणि एवढी मोठा 3,000-3,500 हजार लिटरचा डिस्टिलरी सकट असणारा कारखाना. त्याला त्या बंबने ऑब्जेक्शन घेतलं, कोर्टात गेले वगैरे, आणि ते वाचला तो. आता तो कारखाना चालवायला वगैरे मला वाटते मला बोलत होते MSC वाले की आपण घ्या म्हणून, तर मी गेलो नाही तिकडे, म्हटलं राजकीय हे नको. हे झालं कारखाने. आज डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मिळून जवळजवळ 1,10,000 टन पर डेचं क्रशिंग पवारांचं आहे. फक्त 1,10,000 टन पर डे. ग्रीनफील्ड कारखाना यांनी कुठेच बनवला नाही. म्हणजे बाबा मी जमीन घेतली, जागा घेतली, स्वतः उभा केला कारखाना नाही. स्वतःचा कारखाना एकही उभा केलेला नाही. श्रीनिवास पवारांनी शरीव केला स्वतःचा. राजेंद्र पवारांनी काही 1-2 कारखाने त्यांनी ग्रीनफील्ड मधून केले. वेगळी माणसं आहेत ती. पण बेसिकली दादा असतील किंवा पवार साहेब असतील, ह्या लोकांनी एक तर सहकारामध्ये पूर्ण कंट्रोल घेतला आणि 1 पैसा खर्च न करता एवढ्या करोडोंच्या प्रॉपर्टी ताब्यात आल्या. मग काय पवारांनी कुठली सहकारी संस्था स्थापनच केली नाही? मी सांगतो ना की म्हणजे पहिलं त्यांनी काय काय केलंय ते सांगतो आणि मग शेवटचं सांगतो. या राज्यामध्ये ऊस हे महत्वाचं पीक आहे आणि त्याच्यावर रिसर्च वगैरे सगळे झाले पाहिजेत म्हणून दूरदृष्टे मुख्यमंत्री कोण होते तर वसंतदादा पाटील कैलासवासी. म्हणजे शिक्षणामध्ये स्वातंत्र्य केलं त्यांनी, कॉलेजेस वगैरे बनवले. तसं त्यांनी
हा मूळ धंदा असल्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाली पाहिजे, कारखान्यांना मदती झाली पाहिजे टेक्निकल नॉवची. स्वतंत्र एक प्रत्येक कारखाना करू शकत नाही, पण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार घुसले. त्यांना कोणी घुसवलं? शंकरराव कोल्हे. जेव्हा एनसीपी झाली त्यावेळेस शंकरराव कोल्हेंकडे गेले आणि त्यांनाही वाटलं आणि शंकरराव कोल्हेंना तिथे घेतलं आणि पहिलं त्यांना बाहेर काढून टाकलं. एकदा घेतलं आणि बाहेर काढलं. वसंतदादा इन्स्टिट्यूटची कॉन्स्टिट्यूशन पाहिली मी. माझा कारखाना असल्यामुळे आता त्यांच्याशी माझं जाणं येणं. त्याच्यामध्ये असं होतं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष हे पदसिद्ध मुख्यमंत्री जे असतील ते असतील, राज्याचे जे मुख्यमंत्री असतील ते वसंतदादाचे अध्यक्ष असतील, आणि एमडी कोण असेल? साखर आयुक्त असेल. करेक्ट. पदसिद्ध राज्याच्या. पवार साहेबांनी हे सगळं मोडीत काढलं स्वतः तर हयात. आणि हयात अध्यक्ष. ग्रेट. केवढा मोठे म्हणजे मोठं काम केलं त्यांनी सहकारातून. हे झालं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. नॅशनल हेवी इंजिनिअरिंग, साखर कारखान्यांना लागणारी मशिनरी ही खूप महत्वाची आहे. आणि मग ते बाहेरचे लोक येतात, सप्लायर वालचंदनगर असेल किंवा दिल्लीचे काही लोक होते, जास्त पैसे घेतात. मग स्वस्तात झालं पाहिजे म्हणून नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचं चांगले इंजिनियर्स घेऊन 150 एकर जागा तळेगावला घेऊन ह्या इन्स्टिट्यूटची स्थापना शंकरराव कोल्हेंनी केली. बरोबर त्यांनी तीच चूक केली, ह्यांना हात घातला. शंकरराव बाहेर आणि नॅशनल इंजिनिअरिंग डुबली. ते जमिनी विकणे काय असेल. आता हे झालं मी तुमचं साखर आणि साखरशी संबंधित. मी आता शिक्षण क्षेत्राकडे. रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटलांनी पायाला चिंध्या बांधून, चप्पल सुद्धा नाही घातली, पायाला चिंध्या बांधून महाराष्ट्रभर फिरून वर्गण्या गोळा करून बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत, एकत्रितपणे कुठच्याही जातीपात नाही, सगळ्या जातीची मुलं एकत्र. स्वतःच्या बायकोचे मंगळसूत्र देखील विकलं. एवढं करून ही संस्था अशी उभी केली, ती नावारूपास आली. आणि त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या ह्या प्रचंड ह्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेमुळे महाराष्ट्रातल्या पहिल्या पिढीचं शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेने दिले. माझे आई वडील दोघे अशिक्षित होते, गोरं सांभाळणारा मी होतो. मी इंजिनियर झालो, मी मंत्री झालो. 100% क्रेडिट रयत शिक्षण संस्थेला. कर्मवीर विद्यालय परिंचे वडाचं झाड, तिथे मी 11वी पर्यंत शिकलो, म्हणून पुढे येऊ शकलो. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची पहिली शैक्षणिक पिढी ही रयत शिक्षण संस्थेने घडवली. एवढी मोठं प्रचंड काम, तिथे हे घुसले. आता रयत शिक्षण मध्ये बदल्या जरी काय असतील ना, ते विभागीय सगळे लोक आहेत, अहमदनगर, पुणा, सगळ्या क्षेत्र, आणि तिथे त्यांचीच माणसं. बदल्यांपासून ते बाकीच्या सगळ्या व्यवहारात काय चाललंय ना, हे मी सांगायला नको, आपण जरा माहिती घ्या पत्रकार. बरोबर. एवढी मोठी संस्था, लाखो कोटीची संस्था आहे ती सुद्धा. आज लाखो मुलं शिकतायत, प्रॉपर्टीज आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रभरात. पुढे या तुम्ही, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, बांदल, घोलप, हे अशाच शेतकऱ्यांच्या साठी झटणारी मंडळी. मग शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजेत. बांदलांचा तर इतिहास आहे. बांदलांचा इतिहास आहे. बांदल आणि घोलप यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून, भिक्षेकरी करून, वर्गण्या करून ती पुणे जिल्हा शिक्षण मंडळ केलं की गरीब मराठ्यांची पोरं शिकली पाहिजे. त्या काळात काही ठराविक संस्था होत्या आणि ठराविक लोकांकडे द्यायचे, आणि मग मराठ्यांच्या पोरांना शिकले पाहिजेत. हे सगळे मराठी नेता वगैरे बोलतात, पण ह्या खऱ्या मराठ्यांनी जे काम केलं हे कोण आता सगळे विसरून गेले. आता मराठा म्हणजे फक्त शरद पवार, हे जे समीकरण यांच्या सगळ्या पिल्ल्यांनी क्रिएट केलेलं आहे. जसं काही जणांचं समीकरण आम्ही म्हणजे महाराष्ट्र, तसं आता ते घोलप आणि बांदलांचा, मला वाटते घोलपांचा की घोलपांचा मुलगा त्या शाळेवर, त्या शिक्षण संस्थेत पिऊन आहे, पिऊन. आणि मालक कोण झालंय? अजित पवार. मी तुम्हाला सांगतो, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही मोरेंच्या ताब्यात होतं. मोरे मंत्री रामकृष्ण मोरे, प्रचंड तुकाराम महाराजांचे वंशज, प्रचंड मोठी संस्था केली. डेडिकेटेड होते, समर्पित आयुष्य त्यांनी त्याच्यात केलं. हे जेव्हा मोरे साहेब गेले तेव्हा एवढा मोठा पसारा शिक्षण संस्थांचा झालाय. कोणतरी आपला राजकीय माणूस आपल्याला गॉडफादर असायला हवा. म्हणून या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला जास्तीत जास्त मदत कोणी केली असेल तर वाघिरे आणि साबळे, बीडीवाले मोठे होते, आणि त्यांनी जागा देणं काय करणे. आणि म्हणून नितीन साबळे
हे ट्रस्टी होते. त्यांनी असा विचार केला की बाबा जे मला त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, म्हणजे मी ऐकावेत नाही, मला हे सगळं स्वतः सांगितलेलं आहे. मोरे साहेब गेल्यानंतर राजकीय कोणतरी पाहिजे म्हणून अजित पवारांना ते घेऊन आले आणि अजित पवारांना ट्रस्टी केलं. नितीन सावळेंचे वर्ड सांगतो, थोडे असंसदीय आहेत पण तरी सांगतो. त्यांनी मला सांगितलं, बापू मी यांना घेऊन आलो की आपल्याला संस्थेला मदत होईल, आणखी काही मोठं वाढवता येईल. मी चांगल्या हेतूने यांना आत घेतलं, पण माझ्या ढुंगणावर पहिली लात अजित पवारने माझ्या घातली आणि मला बाहेर काढून टाकलं. नंतर सगळ्यांनाच बाहेर केलं आणि हे आणि त्यांचे नातेवाईक. रयतला सुद्धा सगळ्या जिल्ह्यातले जे क्षेत्राचे जे अधिकारी किंवा पदाधिकारी केले ट्रस्टीज ते कोण आहेत, सगळे यांचे लोक. म्हणजे नगरला शंकरराव कोले होते, त्यांचा केसाने गाळा कापला. मी पालकमंत्री होतो आणि मी स्टेजवर होतो, माझ्या बाजूला पवार साहेब होते, बाजूला हे होते, ते उपाध्यक्ष होते रयत शिक्षण संस्थेचे. पवार साहेब येण्याच्या अगोदर कर्मवीर भाऊराव पाटलांबरोबर कोणी काम केलं तर ते शंकरराव कोल्हेंनी काम केलं. त्यांचं त्याच्यात मोठं योगदान होतं. मला आठवते 2018 की 2017ची वार्षिक मीटिंग तिथे होते रयत शिक्षणची आणि तिथे पदाधिकारी वगैरे थोडेफार चेंज केले जातात. कोल्हे साहेबांना थोडा हाताचा त्रास होता, पॅरालिटिक, तेवढ्यात ते पण त्यांचं प्रचंड प्रेम. मीटिंग संपता मीटिंग संपली तर म्हणे जेव्हा जनरल बॉडी मीटिंग होते त्याच्या अगोदर त्यांची ट्रस्टींची बैठक होते, नंतर जनरल बॉडीला येतं. मला कोल्हे साहेब गेले, कोल्हे साहेब तर आता नाही आहेत पण त्यांचा शब्द मी सांगतो. म्हणे बापू पवार साहेबांनी केसाने गळा कापला माझा. त्यांचे वर्ड, एक शब्द खोटा नाही. आणि त्यांना उपाध्यक्षपदावरून दूर केलं आणि त्यांना आवश्यक असणारा माणूस, काळे कोल्हे हे जो वाद होते ते काळे जे होते त्यांना आणलं, त्या काळ्यांना. म्हणजे हे झालं पुणा जिल्हा शिक्षण मंडळ. तुम्ही जिल्हा बँका बघा, दुसऱ्यांचे सगळ्या बनवलेत कोणी, सगळ्या पुणे जिल्हा बँक पूर्ण वर आणली कोणी, मुकुटराव काकडे. आता हे मालक बसलेत की हजारो कोटीची डिपॉझिट आहेत, अजित पवार मालक. तिथे संग्राम थोपटे काँग्रेस राष्ट्रवादीत आहेत, पण त्यांच्या राजगड कारखान्याला एक पैसा देत नाही. पण जुना जरंडेश्वर तुम्ही 48 की 43 कोटीला विकत घेतला, 200 कोटी कर्ज घेतला आणि 200 कोटी कर्ज पुन्हा जिल्हा बँकेने लगेच देऊन टाकले. ह्यांचे सगळे पब्लिकचे पैसे, आणि हे सगळे पब्लिकचे पैसे ह्यांचे चिल्ले पिल्ले जेवढे आहेत ना, सगळे नियमबाह्य करून सगळं करून त्यांना स्ट्रॉंग करायचं. आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जसं मी असं म्हटलं की ईस्ट इंडिया कंपनी गेली देशातून, पण महाराष्ट्रात पवार कंपनी आली की तिने अशा पद्धतीने हा सगळा कब्जा केलाय. लोकांना माहित नाही, कर्तृत्ववान म्हणून बोलतात. तो सहकाराचा एक मुद्दा आहे. तुम्ही मला सगळं तुम्ही ताब्यात घेतलंय म्हणता, पवारांनी काही स्थापन करून चालवलंच नाही का, काय झालं? चांगला प्रश्न तुम्ही विचारला. पवार सहकार महर्षी पवार साहेबांनी 2 संस्था केलेल्या आहेत. आता हे आहेत 2 संस्था केल्या. म्हणजे हे मला बारामतीतल्या ऑथेंटिक लोकांनी सांगितलेलं. करेक्शन असेल तुम्ही तुमच्या ह्याच्यात बोला. बारामती सूतगिरी पंधरे करून गाव आहे, पुरंदर पासून साधारणतः एक 30-40 किलोमीटर. तिथे बारामती सूतगिरणी त्यांनी 41 वर्षापूर्वी स्थापन केली. ती 40 वर्ष बंद आहे. म्हणजे 41 वर्षापूर्वी स्थापन केली सूतगिरणी, 40 वर्ष झालं बंद आहे, आणि पवारांनी स्थापन केली. पवार साहेबांनी लिक्विडेशन गेली, अवसानात गेली. अच्छा, ओके. म्हणजे हे आहे एक कर्तृत्व आहे, कर्तृत्व आहे. म्हणजे उगाच आमच्या मराठवाडा किंवा तिकडच्या भागातल्या लोकांना असं वाटतं की आपण सूतगिरणी चालवू शकत नाही, तर त्यांनी काय वाईट मानून घ्यायची गरज नाहीये. 41 वर्षापूर्वी पवारांनी स्थापन केलेली सूतगिरणी चाललेलीच नाहीये, त्यामुळे आपलंही आणि त्यांचंही सारखंच. पुढे जर छत्रपती बाजार नावाची एक संस्था त्यांनी आणखी, ग्राहक भांडारासारखी, ग्राहक भांडार छत्रपती बाजार, ती सुद्धा स्थापन केली. तेव्हापासून बंदच आहे. ग्रेट. 2 जे यांनी केलेल्या, स्वतः क्रिएशन केलेल्या, स्वतः उभ्या केलेल्या संस्था कुठच्या असतील तर ह्या दोन्ही संस्था 40 वर्षापासून बंद आहेत, अवसानात गेले, लिक्विडेशन मध्ये गेले. यांचं कर्तृत्व आहे. वा. म्हणजे उगाच आमच्याकडचे नेते आपला ग्राहक भांडार बंद पडला म्हणून अस्वस्थ व्हायचे. पवारांचंही कर्तृत्व तेच आहे, तेच मार्गदर्शक आहेत. म्हणजे आणखी तुम्ही कुस्तीगीर परिषदेत बघा, आता काल कुस्तीगीर परिषद, आता ते बंद झालंय, डिझॉल्व्ह केली, महाराष्ट्राची डिझॉल्व्ह केली. पण ते बोलणार कुस्तीगीर सगळ्याच खेळात अध्यक्ष मी, सगळ्या खेळात
सीसीए. कुस्तीला कोण आपला, कबड्डीला कोण आहे? अजित पवार. अजित पवार. दुसरे कोण प्लेयरच नाही आहेत महाराष्ट्रात. हम्म, हम्म, हम्म. कोणाला बाकी काहीच येत नाही. क्रिकेट शरद पवार. क्रिकेट कबड्डी शरद अजित पवार. पवार. नाही, ते त्यांचं कसं आहे, असं आहे, कोणाला वाईट वाटू काय. पण मध्ये बघा एक जोक फिरत होता. हम्म. त्यांचं कर्तृत्व काय आहे ते मी तुम्हाला सांगितले नाही. आणि मी उघडपणे जे सत्य आहे ते सत्य आहे. मी जो खोटं बोलत असेल माझ्यावर केसेस करायचे. सत्य आहे. मध्ये पद्मनाभ मंदिर उघडलं गेलं आणि त्याच्यात 2-3 लाख कोटीची माया. त्यावेळेस फिरायला लागला असा व्हॉट्सअप की बाबा सीसीआयचा मी आयसीएसचा राजीनामा देतो, आता याच्यात काय मजा नाही, मला पद्मनाभ मंदिराचा अध्यक्ष करा. अगदी. बाबासाहेब पुरंदरे, माझ्या पुरंदरचा स्वाभिमान, संपूर्ण घराघरात, अख्ख्या देशात नव्हे जगभरात शिवाजी महाराज पोचवलं कोणी? समर्पित आयुष्य हे बाबासाहेबांनी केलं. आग्र्यावरून सुटका झाली तर आग्र्यावरून रायगडापर्यंत चालत बाबासाहेब आले. ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे मराठी तरुण पिढ्यांना, पुढच्या पिढ्यांना माहीत पडावं याच्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च घातलं. निव्वळ ब्राह्मण म्हणून त्यांना जेव्हा मला वाटते पद्मश्री वगैरे काय दिली की काय, महाराष्ट्रभूषण वगैरे, केवढा तमाशा केला. अरे बाबा, ब्राह्मणांचा एवढा द्वेष तुम्ही मराठ्यांना सांगून का फसवताय मराठ्यांना? मी सांगतो ना, देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत सुद्धा तेच झालं राजकारण. पवारांचा खेळ आणि खेळातले पवार हे साहेबांच्याकडून आपल्याला सगळं लक्षात येत आहे, ते आलेलं आहे. सहकार महर्षी म्हणताना, सहकारातले जाणते राजे म्हणताना प्रत्येक वेळी ही माहिती आपल्या समोर यावी एवढंच अपेक्षित आहे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार. जय महाराष्ट्र. बरं वाटलं. असाच संपर्क प्रेम कायम ठेवा. धन्यवाद.